विकास कामापूर्वी लावलेल्या फलकांचा नागरिकांचा निषेध. वॉर्ड क्रमांक 7 मध्ये संतापजनक वातावरण. मिरज शहरातील वॉर्ड क्रमांक 7 मध्ये अद्याप विकास कामे सुरू न होता केवळ उद्घाटनाचे फलक लावण्यात आल्यानं नागरिकात तीव्र संताप निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकाराला विरोध दर्शवून आधी कामे करा मग फलक लावा अशी भूमिका घेतली आहे. या भागातील 7 नंबर आणि 20 नंबर हा रस्ता आणि टेरणीचे पाणी त्याचा निचरा होण्यासाठी शासनाने पहिला उपाययोजना केली पाहिजे. 5 वर्षातून एकदा आमदार फंडातनं आणि खासदार फंडातनं जे बोर्ड लावले जातात त्याची चौकशी व्हावी आणि पूर्ण काम होतं शासनाने त्याच्यावर काहीतरी नेमणूक करावी. काम कशा पद्धतीने होतं आहे. पहिला प्रश्न हा टेरणीचा अजून का होत नाही. 2-3 वर्ष झाले घरातनं चेंबर पॅक होत्यात आणि टेरणीचा उग्रवास होऊन तिथं डेंगू ढास हे ते सगळं उपलब्ध होत आहेत. हे रस्त्याचं काम आणि टेरणीचं काम त्वरित मार्गी लागावे नाहीतर जनता रस्त्यावर उतरणार. 7 मधून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून एक बोलतोय मी. थोडंसं जरी पाऊस पडला ना तर टेरणीचं पाणी आणि हे जे चेंबर वगैरे जे केलेले आहेत ते चेंबरमधून पाणी येतं आणि लोकांच्या घरोघरी जात आहे आतमध्ये. आणि तुम्ही उद्घाटन सोहळा वगैरे हे घेताय, हे कशासाठी घेताय? हे घेण्याच्या अगोदर मला असंच म्हणायचं आहे की तुम्ही हे जे काम जे केलेलं आहे ना हे कामाबद्दल पहिलं अगोदर पूर्णपणे त्याची विल्हेवाट लावावी आणि मग एक हे जे सोहळा घेणार आहे उद्घाटन सोहळा जे तुम्ही घेणार आहे ना ते उद्घाटन सोहळा तुम्ही घ्यावा. जर तुम्ही उद्घाटन सोहळा जर अगोदर घेत असाल तर ह्याच्याबद्दल आम्ही नागरिक म्हणून किंवा सर्वसामान्य नागरिक म्हणून एक तीव्र आंदोलन म्हणून आम्ही तुमच्याबद्दल घेतोय. समतानगर या भागातील 7 नंबर वार्डातील समस्या भरपूर आहेत. या वार्डातील नगरसेवकांनी एकसुद्धा काम कुठलं केलेलं नाही. काम करायच्या आधी रस्ता व्हायच्या आधी बोर्ड लावत हे नगरसेवक फिरायला आल्यात. या आयुक्त साहेबांनी यांची दखल घ्यावी आणि यांच्यावर कारवाई करावी हेच आमची ह्या नागरिकांकडनं मागणी आहे. विकास कामे कुठलेच झालेले नाहीत. ह्या विकास काम करताना रस्ता करताना ह्या ड्रेनेज लाईन पूर्ण होऊनसुद्धा ड्रेनेज लाईन चालू झालेली नाही. लोकांच्या घरात पाणी शिरत आहे आणि ह्या भागातील नागरिकांच्या फारशी गैरसोय होत आहे. आणि दुसरी गोष्ट रस्ता अजून व्हायच्या अगोदरच ह्या बोर्डाचं उद्घाटन होत आहे. उद्या ह्या बोर्डाचं आम्ही उद्घाटन व्हायला देणार नाही सर्वच नागरिक ह्या समतानगरमधील. आणि ह्या पाण्याचा विल्हेवाट लावल्याशिवाय शांत बसणार नाही. नाहीतर आम्ही जनता घेऊन पाण्यात उतरू आणि नगरसेवकाच्या दारात जाऊ. नमस्कार, जय महाराष्ट्र. समतानगर परिसरातील आता परिसरामध्ये सर्व ठिकाणी बोर्ड लागलेले आहे की विकास कामाचं उद्घाटन त्यांनी टाकले उद्याची. पण समतानगरमध्ये विकास कामच झालेलं नाही तर उद्घाटन कसंच करणार आहे. जागोजागी रस्त्याला बोर्ड लावलेले आहेत पण विकास काम काय झाले नाहीत. अर्धे रस्ते केले अर्धे असे सोडले आहेत. ड्रेनेजचं पाणी गेली 6 महिने झाले इथं तटून आहे. त्यांना ते करायचं झालं नाही. यावर त्यांनी आता कर केला की आणि त्यांनी सांगितलं की आम्ही विकास कामाचं उद्घाटन करतोय. हेच जर विकास कामं असतील तर असल्या विकास कामं आम्हाला नको आहेत. असलं उद्घाटन नको आहे. उद्या होणाऱ्या विकास कामाच्या उद्घाटनाला माझा एक समतानगरमध्ये जागरूक नागरिक म्हणून तीव्र शब्दात मी निषेध करतो. आणि उद्या जे उद्घाटन होणार आहे ते उद्घाटन होऊ दिलं जाणार नाही. कसल्या परिस्थितीत कामं झाली तरच त्या कामाचं विकास कामाचं उद्घाटन केलं जाईल. परिसरामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी या घराच्या पायरीला जाऊन गटरीचं पाणी तुंबलेलं आहे. या भागातील मुख्य प्रॉब्लेम हा गटारीचा आहे. या गटारीचा प्रश्न अजून या महापालिका प्रशासन व या सत्ताधाऱ्यांनी सोडवलेला नाही आहे. या भागातील DP रस्त्याचं कोणताही प्रश्न यांनी मार्गी लावलेला नाही. मध्यंतरी काळामध्ये रेल्वे प्रशासनानं हा एक प्रमुख रस्ता भागातील सांगली हायवेला जोडणारा हा बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस आम्ही या भागातील नागरिक घेऊन हा प्रयत्न त्यांचा हाणून पाडला व आम्ही त्या रस्ता खुला करून घेतला. तरी या प्रशासनाला आमचा या उद्घाटनाला विरोध नाही आहे परंतु या भूमिकेला विरोध आहे. या भागामध्ये विकास झाला नसताना तुम्ही कसला विकास करायला आहे. तुम्ही कसले उद्घाटन करता. आम्हाला जे या उद्घाटन करून घाई गडबडीने इलेक्शनच्या तोंडावर हे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात त्यांचा मी जाहीर शब्दामध्ये या भागातील समस्त नागरिकांच्या वतीने निषेध करतो. व या महापालिका प्रशासनाला आमची विनंती आहे तात्काळ या भागातील तुंबलेल्या गटारीचा प्रश्न मार्गी लावावा व या भागातील होणारी गैरसोय टाळावी.
याप्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पप्पू कोळेकर, मनसेचे शहराध्यक्ष विठ्ठल शिंगाडे, सामाजिक कार्यकर्ते गौस मुलानी यांच्यासह नागरिक दीपक तोडकर, चेतन मारवाडी, बबन गायकवाड, श्रीराम तोडकर, सलीम सय्यद, गोविंदा तोडकर, सुरेश मारवाडी आणि अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे निर्णय घेतला की उद्याचे फलक उद्घाटन होऊ देणार नाही. नागरिकांच्या या भूमिकेमुळे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांच्या समस्या आणि विकास कामांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.